नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. गेले 2 दिवस महाराष्ट्रातली हवा तापलेली आहे. हवा म्हणजे राजकीय हवा. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करून भारतीय जनता पक्षावरती तुफानी हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक स्वरूपामध्ये उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला आणि तो हल्ला चढवला तेव्हाच ते म्हणाले होते की माझं भाषण संपता क्षणी काही जण चिरकतील, काही जण टीका करतील, म्हणजे ते सज्जत असतात. त्याप्रमाणे घडलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनाचा जो ग्रंथ आहे तो प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमात पुन्हा आमचं हिंदुत्व कशा प्रकारचं आहे, म्हणजे आम्ही घरात धर्म ठेवतो, बाहेर धर्म आणत नाही. माझे वडील आणि त्यांचा पक्ष हाच माझा पितृपक्ष. थोडक्यामध्ये बाकी कुठल्याही अंधश्रद्धा मी पाळत नाही, कारण प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा माझा आहे. भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व यात जमीन आसमानाचा फरक आहे. आमचं सोवळं ओवळं मानणारं, जानवं घालणारं अशा प्रकारचं हिंदुत्व नाही आहे. आम्हीसुद्धा प्रखर हिंदू आहोत आणि ज्यावेळी समाजावरती, या हिंदू समाजावरती कुठलाही हल्ला होईल तेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरू असं स्पष्ट म्हणाले. म्हणजे आम्ही उतरू, भारतीय जनता पक्ष अशावेळी पळ काढेल असंच त्यांना कदाचित म्हणायचं असावं. याचं कारण बाबरी मशीद पाडण्याची चुकीची कृती झाली, घटनाबाह्य कृती झाली. त्याचा मी आणि अनेकांनी वेळोवेळी निषेध केला. पण बाबरी मशीद पाडल्यानंतर आम्ही त्या गावचेच नव्हे असा पवित्रा भाजपने घेतला. पण जर तिथे शिवसैनिक असतील तर या कृतीचा मला अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. म्हणजे बाळासाहेब ठाकरे घाबरले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक धोरणांबद्दल माझे मतभेद असले, ते व्यक्त केले असले तरीसुद्धा ते रोखठोक होते. आत एक आणि बाहेर एक. जे भाजपचा जो ढोंगीपणा असतो तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तो नव्हता. ती लबाडी नव्हती, ती चालाकी नव्हती. एक घाव आणि 2 तुकडे अशा प्रकारची त्यांची वृत्ती होती. परंतु मुख्यमंत्री म्हणून आपण आहोतच असं ज्यांना वाटतं, म्हणजे अजूनही मी मुख्यमंत्रीच आहे. थोडक्यामध्ये महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की एकच राज्य देशामध्ये आहे महाराष्ट्र, की ज्याला 2-2 मुख्यमंत्री लाभले. म्हणजे एक आहे ते खरे मुख्यमंत्री आहेत म्हणजे उद्धव ठाकरे, आणि दुसरे आहेत त्यांना वाटतं की मी अजूनही मुख्यमंत्री आहे. मी त्यांना असं म्हणायचं की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री मीच आहे. त्याबद्दल शरद पवार यांनी चांगले चिमटे काढले की मी 4 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मला काही कधी असं वाटलं नाही की मी अजूनही मुख्यमंत्री आहे. किंवा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार असं काही म्हणाले मी पुन्हा येणार असं कधी म्हणाले नाही. शरद पवार यांनी हा चिमटा काढल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले की मी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री होतो. म्हणजे शरद पवार काही 5 वर्ष मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत असं ते म्हणाले. आता मी लहानपणी एक कविता ऐकली होती. इथे मला ती का आठवते मग सांगतो तुम्हाला. फू फू फुगवला, दोरीने बांधला, आकाशात उडवला, फटकन फुटला. फुगा असा फुगवतो ना आपण, असा फुगवतो आणि कधी एकदा तो फुटेल हे काही कळत नाही, एकदम फुटतो. तशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं काही झाले का? माणसाने किती गर्व करावा, फुग्यासारखा किती किती गर्वाने आपले गाल किती फुगावेत माणसं, त्याला काही मर्यादा आहे? म्हणजे अजूनही मी मुख्यमंत्री आहे. नंतर उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या भाषणावरती तुम्ही कंटेंटवरती अवश्य टीका करावं, ते विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं कामही आहे ते. पण यात विचारही नव्हता आणि सोनंही नव्हतं असं ते म्हणाले. म्हणजे तुमच्या विरोधात कोणी बोललं तर विचार नव्हता, तो म्हणजे थोडक्यात अविचार होता, त्यात काही अर्थच नव्हता असं म्हणायचं. ही टीका योग्य आहे असं मला वाटत नाही. तुम्ही बाकीच्या मुद्द्यांवरती बोला, त्या उद्धवजींच्या भाषणाकडे सोडणार, पण मी हा फुगा का फुगतो याची उदाहरणं आपल्याला सांगतो. काय काय गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या ज्या मला मान्य नाही आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनातली त्यांची कामगिरी अतिशय चांगली होती. सचिन वाझे प्रकरण असेल किंवा
अँटेलिया प्रकरण असेल किंवा बाकीच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले. अगदी वैधानिक विकास मंडळांच्या मुद्द्यांवरून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारला, महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडलं. आणि हे कोंडीत पकडणं हे विरोधी पक्षांचं काम आहे, कर्तव्य आहे, आणि ते त्यांनी केलं. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना मी जास्तच गोडली, शंकाच नाही त्याच्याबद्दल. सुधीर भाऊ हे सुद्धा अत्यंत अभ्यासू आमदार आहेत, नेते आहेत मोठे भारतीय जनता पक्षाचे. परंतु या दोन लोकांनी अशी पातळी सोडून वक्तव्य साधारणतः करत नाही, किंवा कोणी जे पातळी सोडतात, गोपीचंद पडळकर वगैरे, त्यांना झापतात देवेंद्रजी, आणि त्याबद्दल मी त्यांचं कौतुकही केलेलं आहे. पण चंद्रकांत दादा पाटील जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते, ते कधी क्वचितच आतताईपणे बोलतात ते कधीकधी. पण शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करणं कदाचित चुकून झालं असेल काही खाजगी संभाषणात, आपल्या कोणाच्याही बोलण्यामध्ये तसं असेल तर ठीक आहे, पण नाहीतर हे बरोबर आहे असं मला वाटत नाही. चंद्रकांत दादांच्याबद्दल आदर व्यक्त करून मी हे सांगतो. पण खुद्द देवेंद्रजींनी काय म्हटलं, देवेंद्रजी असं म्हणाले की ते असं म्हणाले होते की यांना मुख्यमंत्रीच व्हायचं होतं, म्हणजे उद्धव ठाकरेंना. तर उगाच काय, आम्ही काही इतके भाबडे नाही आहेत की उद्धव ठाकरे काय म्हणाले की मला काही इथे मला मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं. तर शरद पवार देवेंद्रजी म्हणाले की याला काही अर्थ नाही, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंच होतं, आणि मुख्यमंत्री व्हायचं होतं तर तुम्ही ते स्पष्टपणे मांडा ना, कबूल करा तुम्ही. आणि कबूल तुम्ही करत नाही, ते अशा प्रकारे तुम्ही हे खोटेपणा करताय असं देवेंद्रजींना म्हणायचं. पण शरद पवारांनी हे वक्तव्य खोडून काढलं. पवारसाहेब काय म्हणाले, त्यांनी सगळं तो प्रसंग सांगितला, आणि तो आपल्या सगळ्यांना आठवतो आहे. म्हणजे ज्यांचा कोणी राजकारणाचा बारकाईने अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं. तुम्हाला आठवत असेल, हे शरद पवारांनी सांगितलं नाही, हे मी सांगतोय की त्यावेळी कोणाकोणाची नावं चालली होती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, किंवा संजय राऊतांचंही नाव चाललेलं होतं मुख्यमंत्री म्हणून. माझा विश्वास नव्हता, पण मीडिया चालवत होतं. उद्धव ठाकरेंच्या मनात त्या क्षणी नव्हतं, म्हणजे 2.5 वर्षाचा वाद सुरू झाला होता, पण त्या क्षणी मनात नव्हतं त्यांच्या. पण शरद पवार यांनी सांगितलं की मी सक्तीने त्यांचा हात वर केला. 2-3 नावं आमच्याकडे आली होती, पण मी उद्धवजींचा हात वर केला आणि सांगितलं की हेच मुख्यमंत्री होणार आहेत आपले. म्हणजे शरद पवार यांनी फॅक्च्युअली देवेंद्र फडणवीस चुकीचं बोलत आहेत. आता शरद पवार त्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत होते. आता महत्त्वाची भूमिका म्हणजे या आघाडीचे, महाआघाडीचे शिल्पकार असूनही शरद पवार असं नाही म्हणाले मीच हे सरकार स्थापन केले, मीच महत्त्वाचं आहे, उद्धव ठाकरे कोण, बाळासाहेब थोरात कोण, मीच महत्त्वाचं आहे असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. उलट ते असं कालच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये, पत्रकार परिषदेत असं म्हणाले की हे सरकार होत असताना माझाही काही रोल होता त्याच्यामध्ये, मीच सगळं घडवून आणलं असं नव्हतं, फुशारकी मारली. शरद पवारांवरती तुम्ही कुठल्याही प्रकारची टीका करा, पण अशा प्रकार कधीही संयम सोडत नाहीत, नम्रता सोडत नाहीत ते. आणि जो एक उन्मत्तपणा असतो तो शरद पवारांच्या बोलण्यामध्ये कधीही नसतो. कदाचित त्यांच्या पक्षातले काही लोक अशा थाटात बोलत असतील, बोलतातच म्हणजे, पण शरद पवारांचे विरोधक सुद्धा त्यांच्यावर अशी टीका करणार. आणि एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले म्हणून मी असं म्हणेन की देवेंद्रजींनी त्यांच्याकडून ते शिकण्यासारखं आहे. तुम्ही या महाविकास आघाडीवरती जरूर टीका करा, पण चुकीची टीका करू नका, तुम्ही चुकीच्या फॅक्ट्स सांगू नका. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की आदित्य ठाकरे यांचंही नाव चाललं होतं, आणि संजय राऊतच वरळीच्या सभेतच म्हणाले होते, म्हणजे हे महाराष्ट्राचे थोडक्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचंही नाव चाललं होतं त्यावेळी. पण देवेंद्रजी पुढे जाऊन काय म्हणाले की तुम्हाला शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं तर दिवाकर राऊतांना करायचं, राऊतेंना करायचं, सुभाष देसाईंना तुम्ही करायचं मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. नावंसुद्धा त्यांनी कशी घेतली बघा. म्हणजे ज्यावेळी शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या आघाडी सरकारमध्ये होती आणि हे तिघेही मुख्यमंत्री होते त्यावेळी यांचं नाव न घेता टीका काय होत असे शिवसेनेच्या वर्तुळात आणि मीडियामधनं,
की हे तिघजण आहेत, मुख्यतः हे तिघजण हे भाजपवरती अशी कडाडून टीका करत आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल त्यावेळी मंत्रिमंडळात सरकारमध्ये असताना सुद्धा शिवसेनेतले उद्धव ठाकरे, संजय राऊत हे टीका करत होते अनेकदा काही मुद्द्यांवरून, शेतकऱ्यांचे मुद्दे असेल, अन्य मुद्दे असतील. पण हे 3 मंत्री ठळकपणे त्यावेळी बोलत नव्हते. आणि म्हणून हे देवेंद्रजींचे या जवळचे आहेत का, देवेंद्रजींशी चांगले संबंध आहेत त्यांचे, हे का नाही बोलत आहेत, अशा प्रकारची टीका तेव्हा होत होती. कोकणातले एक राज्यमंत्री होते, त्यांच्याबद्दल सुद्धा अशीच टीका होत होती, हे का नाही बोलत म्हणून त्याबद्दल. पण देवेंद्रजींनी बरोबर या लोकांची नावं घेतली. आता शिवसेनेने कोणाला मुख्यमंत्री करायचं, संजय राऊतांना करायचं, उद्धव ठाकरेंना, आदित्यना किंवा कुठल्याही कोणालाही करायचं, ते बघतील ना. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये नाक खुपसता? तुम्ही नाक खुपसण्याचं त्यामध्ये कारण नव्हतं. म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ करण्याचं कारण नव्हतं. आता शरद पवारांनी सांगितलं की काय नेमकं घडलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नसताना बळे त्यांना त्या स्थानावरती, त्या स्थानी कसं बसवलं. आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल तुम्हाला की काही महिन्यांपूर्वी उद्धवजी सुद्धा म्हणाले होते की मी मंत्रालयात कधी गेलोच नाही, मला काही माहितीच नाही, ते माझ्या मनातही नव्हतं ते सरकारमध्ये जायचं, त्या स्थानावरती बसायचं. पण शरद पवारांच्या या कमेंटवरती सुद्धा प्रत्युत्तर परत देवेंद्रजींनी दिलेलं आहे. आणि थोडक्यामध्ये हा भाबडेपणा तुमचा काय जो असेल तो माझ्यामध्ये नाही. किंवा लोकांना थोडक्यामध्ये त्यांना असं म्हणायचं की लोकांना तुम्ही गंडवू नका, उद्धवजींना मुख्यमंत्रीच बनायचं होतं असा माझा ठाम समज आहे, असं देवेंद्रजी पुन्हा सांगतात. म्हणजे मी कधीही चुकत नाही, माझी भूमिका योग्य असते. मी एखादी भूमिका मांडल्यावरती समजा मला कळलं की अरे असं नाही आहे, दुसरी खरं असं घडलं असं कोणी सांगितलं तरीसुद्धा माझी जी भूमिका आहे ना तीच माझी कायम असणार आहे. हा पवित्रा, ही भूमिका, हा थाट नरेंद्र मोदींचा असतो. आणि नरेंद्र मोदींचे उजवे हात देवेंद्रजी हे त्याच पंथातले आहेत. आता दुसरी गोष्ट की ते काय म्हणाले, मी सलग 5 वर्ष मी राहिलो आणि शरद पवार काही सलग 5 वर्ष राहिले नाही. तर शरद पवार सातत्याने किती वर्ष निवडून येत आहेत. लोकसभेवरती, आता राज्यसभा होते, पण सातत्याने लोकसभेवरती पराभूत न होता एकदाही सातत्याने निवडून आले. ते चांगल्या मार्जिनने निवडून आले. ते बारामतीत, पुणे जिल्ह्यातच नाही तर सगळ्या देशात त्यांना मानणारे लोक आहेत. मग त्यांचे जे वाढदिवसाचे कार्यक्रम होतात ते सगळ्या पक्षांचे नेते असतात. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सगळे उपस्थित राहिलेले आहेत. सगळ्या पक्षामध्ये त्यांचे संबंध चांगले आहेत, मित्र आहेत. आणि तरीही ते मोकळेपणाने पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये ते असताना काय चुका झाल्या आपल्या, काय त्रुटी, ते मोकळेपणाने शरद पवार मान्य करतात. माझं काहीही चुकलं नाही असा पवित्रा त्यांचा नसतो. देवेंद्रजी थोडंसं शरद पवारांकडून शिकायला हरकत नाही तुम्हाला. मोदी हे सद्गुणांचे पुतळे आहेत. इतर नेत्यांमध्ये सुद्धा, ज्येष्ठ नेत्यात काही गुण असू शकतात, हे लक्षात घ्या, असं मला त्यांना सांगावं असं वाटतं. आता 5 वर्ष सलग कोण कोण होतं त्यांनी स्वतः सांगितलं देवेंद्रजी की वसंतराव नाईकांतर मीच 5 वर्ष सलगपणे. वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ राज्य केलं, 10 वर्षापेक्षा अधिक काळ, 5 वर्ष सलग होते. 5 वर्षापेक्षा अधिक काळ सलगच होते ते. वसंतराव नाईक त्यांचं नाव देवेंद्रजींनी पूर्वीच घेतलेलं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट. पण अन्य देशामध्ये अन्य मुख्यमंत्री नव्हते का असे? ज्योती बसूंचं नाव पटकन आठवतं. सलगपणे 28 वर्ष मुख्यमंत्री होते ते. मोहनलाल सुखाडे राजस्थानचे मुख्यमंत्री, प्रचंड लोकप्रिय असलेले नेता राजस्थानचा. पंजाबमधले प्रताप सिंग कैरो, अतिशय लोकप्रिय असलेले नेता, हे नव्हते का सलगपणे मुख्यमंत्री? आणि माझ्या मते दिग्विजय सिंग सुद्धा होते. त्याने असं कधी म्हटलं नाही की मीच कसा 5 वर्ष सलगपणे मुख्यमंत्री होतो. हा गर्व कोणी व्यक्त करून दाखवला नाही. अगदी भाजपचे सुद्धा जे मुख्यमंत्री झाले, दीर्घकाळ ज्यांनी राज्य केलं अन्य राज्यातले, मग तुम्ही रमण सिंग घ्या किंवा दीर्घकाळ ज्यांनी राज्य केलं शिवराज सिंग घ्या, शेखावत घ्या, भैरव सिंग,
अनेक वर्ष सत्तेवरती होते, पण त्यांनी असा गर्व केला नाही. गर्व तुम्ही केलात तर गर्व हरण होतं, फुगा फुटतो गर्वाचा, घर खाली होतं, असं आपण जे म्हणतो ते लक्षात ठेवायला पाहिजे. आता अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की ते काय, एका तुम्हाला आठवत असेल की एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली आणि फडणवीसांनी तेव्हा सांगितलं की सगळ्यांना वाटत होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, सगळ्यात जास्त आमचे आमदार आले होते निवडून, पण तसं काही झालं नाही. आणि मग मला वाईट वाटलं, म्हणाले, कबूल केलं मोकळ्यापणे, पण सगळ्यांना वाटत होतं, मलाही वाटत होतं मीच मुख्यमंत्री होणार. आणि हे डोक्यात फडणवीसांच्या त्यांच्या एकूण तुमची बॉडी लँग्वेज बघा, त्यांनी आज सांगितलं की मला अजूनही मी मुख्यमंत्री असं वाटतं, पण तुम्ही त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्यांच्या बोलण्यावरच्या थाटावरनं खूप टीका म्हणजे माझ्यासारख्या काही जणांनी केली की हे गर्व करू नका. तेव्हा काही काळ त्यांची ते लो प्रोफाईल झाले होते. जरा तारस्वर जे लावतात ते, या या मला अटक करा, मला अटक करा, या या या, हा जो काही एकूण आहे थाट त्यांचा, काही कारण नसताना विधानसभेमध्ये आपण पाहिला तेव्हा त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याजवळ सांगितलेलं आहे की हे काय आहे, या 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 अटक करा मला. कोण अटक करायला जाते तुम्हाला, कशासाठी? पण हा जो आहे की स्वतःचा करिश्मा एक हे करायचा, मीच कसा मोठा आहे, मीच कसा बलवान आहे, हे दाखवण्याचा प्रकार. तुम्हाला आठवत असेल की विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते काय म्हणाले, ते आणि त्यांचे सहकारी, समोर कुस्ती करण्यासाठी पैलवानच नाही आहेत, आमच्याकडे तेल लावून तयार आहेत सगळे, यांचे किती येतील, 20-30 येतील असा अंदाज होता. म्हणजे दोन्ही पक्षांचे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून 20-30 फक्त आमदार येतील असं त्यांना वाटत होतं. प्रत्यक्षात काय झालं, राष्ट्रवादीचे 56, काँग्रेसचे 44 आले ना जास्त निवडून आमदार. हा जो तुम्ही दाखवला आत्मविश्वास, ठीक आहे, अति आत्मविश्वास असून समोरच्या विरोधी पक्षामध्ये मैदानात कोणीच नाही, कोणी लढायलाच नाही, कोण आहे, कोण लोक आहेत हे, असं मानणं चुकीचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला वाटेल मी फडणवीसांच्याच फक्त विरुद्ध बोलतोय, ज्या पद्धतीने काल परवा म्हणजे विजयादशमीच्या मेळाव्यात उद्धवजी म्हणाले की हे टीका करणारे कोण आहेत, त्यांची लायकी काय, पात्रता काय, हेही उद्धव ठाकरेंनी बोलणं या पद्धतीने चुकीचं आहे. अशा प्रकारे कोणाची लायकी कृपा करून उद्धवजींनी काढता कामा नये. समोरचे विरोधी पक्षाचाही आदर केला पाहिजे. ते मुद्दे उपस्थित करतात, त्यांना सडेतोड उत्तर द्या. पण कोण फालतू माणसं आहेत ही, अशा प्रकारे कोणी बोलू नये. हा जो गुण आहे ना, अवगुण, तो नारायण राणेंमध्ये आहे. कोण उद्धव ठाकरे, काय आहे त्यांना, काय त्यांची काय कळते त्यांना, हे घरी बसलेले असतात, काय कारभार येतो का, काय वाचता येतं का त्यांना, काही म्हणजे प्रशासन काही कळतं का, काहीच त्यांना कळत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे यांना काहीही कळत नाही, शाळेत कॉलेजात सुद्धा गेला नाही ते, आणि नारायण राणेंना सगळं कळतं, सगळी अक्कल त्यांना आहे. हा जो थाट आहे ना, हा जो पवित्रा, तो लोकांना आवडत नाही. अशा थाटात कधीही बोलू नये. आवेशाने बोला, पण दुसऱ्यांना तुच्छ लेखू नका कधी. पण फडणवीस पुन्हा पुन्हा अशा प्रकारे वागतात. आता मी तुम्हाला सांगतो की ते काय म्हणाले, म्हणजे जेव्हा शरद पवार म्हणाले की बघा काही झालं की हे ईडीचं अस्त्र बाहेर काढणार, म्हणजे एकनाथ खडसे पक्षाबाहेर पडल्यानंतर ईडी मागे लागली असं ते म्हणाले. चंद्रकांत दादा पाटील किंवा किरीट सोमय्या हे सांगतात, किंवा देवेंद्रजी म्हणतात की असं असं आता होण्याची शक्यता आहे, की लगेच चौकशा त्यांच्या मागे लागतात. हे काय आहे? शरद पवारांनी हे प्रश्न उपस्थित केले, हे काय आहे? किंवा कोणी टीका केली त्यांच्यावरती, आता नवाब मलिकांनी टीका केली की त्यांच्या मागे सगळे लागतात. हे शरद पवारांनी उदाहरणं देऊन सांगितले. आणि मग त्याच्यावरती देवेंद्रजींचं उत्तर काय बघा. हे मुद्दे उद्धवजींनीच उपस्थित केले की आम्हाला त्याचं भय दाखवू नका, ईडीच्या मागे लपू नका, थेट आमच्याशी लढाई करा. तुमच्यात जर दम असेल ना, थेट मैदानात राजकीय लढाई करा, असं आव्हान दिलं. या दोन्ही वक्तव्यांना उत्तर देताना देवेंद्रजी काय म्हणाले
की जर नरेंद्र मोदींनी खरंच मनात आणलं असतं ना तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं. आता याला काय म्हणायचं? म्हणजे मनात आणलं असतं म्हणजे त्यांनी मनात आणलं नाही म्हणून तुम्ही बाहेर राहिलेला आहात. याला आपण काय म्हणूया? हा उन्मत्तपणा आहे का? तुम्हीच विचार करा. अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं. हे किरीट सोमय्या तर म्हणत असतात की सगळं जवळजवळ सगळं मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल, बाकीजण हॉस्पिटलमध्ये जातील. काय ही भाषा आहे? तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही जरूर सादर करा. मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की शरद पवार म्हणाले की ईडीने इतके दिवसही थांबू नये, पाहुण्यांनी, ईडीने म्हणजे पाहुण्यांनी किंवा इन्कम टॅक्सने, की अजीर्ण होईल. तेव्हा मी असा प्रश्न केला होता की काही मंत्र्यांबद्दल, काही नेत्यांबद्दल, मुख्यतः राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल किंवा शिवसेनेच्या नेत्यांबद्दल अजीर्ण होईपर्यंत ते खात आहेत का, असाही प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याला उत्तर द्यायला पाहिजे, कारण परसेप्शन तशी तयार झालेली आहे. मी हे सगळं पुराव्यासकट माझ्याकडे पुरावे म्हणून म्हणत नाही, पण ती परसेप्शन तयार झाली लोकांची. हे लोकांशी बोलल्यावर ते लक्षात येईल. पण अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल असं थेट म्हणणं, याला काय म्हणायचं? तुरुंगात पाठवायचं असेल तर पाठवा ना त्यांना. नवाब मलिक किंवा इतर कोणीतरी उत्तर दिले त्याला, पाठवा तुरुंगात त्यांना, आणि मग सिद्ध करून दाखवा तुम्हाला. मग ते असं म्हणाले देवेंद्रजी की इन्कम टॅक्स कडून जी माहिती मिळाली, आता त्यांना कशी काय माहिती स्पेसिफिक मिळते माहीत नाही. ते म्हणाले की असं सॉफ्टवेअर तयार झाले वसुलीचं, की त्यांना माहिती मिळाली देवेंद्रजींना. शरद पवार म्हणाले की दाखवा ना ते सॉफ्टवेअर काय आहे, ते कुठे ते सॉफ्टवेअर दाखवा मला, काय वसुलीचं हे आहे. मग असा आरोप करण्यात आला की हजार कोटी रुपयांची दलाली घेतली आहे ते कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे, असे आरोप होत आहेत. पण हे आरोप आहेत, हां, हे लक्षात घ्या. किंवा कदाचित इन्कम टॅक्सची माहिती असेल ती. मग हे आरोप असल्यामुळे हे संपूर्ण सरकार सगळं तुरुंगात जाण्याच्या लायकीचे आहेत सगळे मंत्री. हे संपूर्ण वसुली सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे. असंच असेल तर मी तुम्हाला आता दुसरा एक डेटा दाखवतो, जो मी रिसर्च करून जो डेटा मला मिळाला तो असा. मग कॅगचा रिपोर्ट असेल, नॅशनल क्राईम ब्युरो जो आहे, NCB जी ब्युरो जो आहे, त्याची आकडेवारी अधिकृत मांडतो. आणि ही मोदी सरकारच्या काळातली आकडेवारी आहे. बघा, हे जर भ्रष्ट सरकार महाविकास आघाडी सरकार असेल, आणि असू शकेल, मी असं म्हणत नाही, सिद्ध होऊ देत, ज्या काही गोष्टी असेल ते होऊ देतात, तक्रारी ते आहेत. पण नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने 2016, 17 आणि 18 सालची जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार 3ही वर्षात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात. तेव्हा कोणाचं सरकार होतं? फडणवीस तुमचं सरकार होतं तेव्हा. मग हे कसं झालं? हे मग तुमचे अर्धे काय, तुमचं अख्खं मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं पाहिजे होतं का गेलं का? ते तुम्ही तर क्लीन चिट देत होता. तुमच्याकडे तर चांगल्या मेक्सचं वॉशिंग मशीन होतं तुमचं. रावसाहेब दानवेंनी खुलेआम सांगितलेलं आहे. आता हे मी मुद्दाहून फॅक्ट सांगतो. आता त्यामध्ये काय काय भ्रष्टाचार बघा. मोबाईल विक्री, चिक्की, पुस्तकं, फोटो खरेदी, अशा अनेक घोटाळ्यांच्या संदर्भात आरोप झाले होते. आणि एक महत्त्वाचा जो आरोप होता तो मनोराच्या पुनर्विकास. आमदार निवास जे आहे ते मनोराचा पुनर्विकास, त्या मोदी म्हणजे त्या सरकारच्या काळात NBCC कंपनी म्हणजे फडणवीस यांच्या काळात पंतप्रधान त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता मनोराच्या बाबत. पंतप्रधान घरकुल योजनेतील सिडकोचा 14,000 कोटींचा आणि आरे कॉलनीतील मेट्रो भवनच्या टेंडर गैरव्यवहाराबाबत काँग्रेसने तक्रार केली आणि कॅगने ती तक्रार योग्य ठरवली होती. हे सगळं फडणवीस सरकारच्या काळात घडलेलं आहे. अनेक मंत्र्यांवरचे जे आरोप होते ते वेगळे, शिवाय हे बघा तुम्ही. मग तुरुंगात गेले का हे मंत्री? दुसरी गोष्ट जी सांगायची आहे मला की ती अशी की उद्धव ठाकरे म्हणाले की म्हणजे की पश्चिम बंगाल किंवा पंजाब सरकार ज्या पद्धतीने फाईट करत आहे
न घाबरता मोदी सरकारच्या विरोधात उभे आहे, भाजपच्या विरोधात उभे आहे, तसेच आम्ही उभे राहणार तसे संकेत दिले उद्धवजी. तेव्हा देवेंद्रजींनी त्या विधानाचा उलटा काही ते वेगळा अर्थ काढून सांगितलं की महाराष्ट्राचा बंगाल आम्ही होऊ देणार नाही. म्हणजे बंगालमध्ये जशा पद्धतीने प्रतिपक्षावरती तलवारीने कोयत्याने वार करतात, ठार मारतात, फासावर टाकतात, लटकवतात, विरोधकांना फासावर लटकवतात माहिती नाही मला, पण ठार मारतात, हिंसाचार झालेला आहे ते, तसं महाराष्ट्रात आम्ही होऊन देणार नाही. आता तसं उद्धव ठाकरे म्हणालेच नव्हते. ते असं म्हणाले होते की राज्य सरकारांचे जे अधिकार ते तुम्ही नियंत्रित करू बघता आहात, ते आम्ही कमी होऊन देणार नाही. याचा अर्थ संविधान फेकून देत आहेत उद्धव ठाकरे, संविधान बाजूला टाकतायत असं त्यांना बिलकुलच म्हणायचं नाही, चुकीचा अर्थ काढायचा. आणि मग संविधानावरती कोणी जर काही हे केलं तर आम्ही ते सहन करणार नाही. आणि संविधान बदलवण्याचा घाट, संविधानाच्या मूल्यांना न मानण्याचा सगळे प्रकार, उपद्व्याप हे भाजप करत असल्याचा सगळ्या विरोधी पक्षांचा आरोप आहे ना. संविधान बचाव आंदोलन कोणी केलं होतं? मुंबईत झालं होतं, गेटवेच्या इथे, देशभर ठिकठिकाणी झालं, आणि चोराच्या उलट्या बोंबा. ही म्हण आहे म्हणून सांगते मी तुम्हाला, मी कोणाला चोर नाही म्हणाले, म्हण आहे ही. तुमच्यावरती जो आरोप आहे तोच तुम्ही दुसऱ्यांवरती करताय, लोकांचा याच्यावरती विश्वास बसणार नाही. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. पश्चिम बंगाल सरकार, हे पश्चिम बंगाल सरकारने आणि कोलकाताने सगळ्या विकासाच्या दृष्टीने सगळा बट्ट्याबोळ केला असं देवेंद्रजींना म्हणायचं होतं, वाटोळं केलं, आणि ते महाराष्ट्रात आम्ही होऊन देणार नाही असंही म्हणायचं होतं. आता फॅक्ट्स अँड फिगर्स सांगतो तुम्हाला. 3% वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट तुम्ही करू शकता, ती तुमची लिमिट आहे. पश्चिम बंगालची 2020-21 मध्ये वित्तीय तूट किती होती? 2.18%. स्मॉल म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगधंदे सगळ्यात जास्त जे आहेत त्यामध्ये दुसरा नंबर कोणाचा आहे? पश्चिम बंगालचा. त्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. तिसरी गोष्ट, देशामध्ये जेव्हा बेरोजगारी 5.3% होती तेव्हा पश्चिम बंगालमध्ये बेरोजगारी 3.8% होती. आणखीन एक गोष्ट, कृषक बंधू योजना म्हणजे वर्षाला 5,000 रुपये हे गोरगरिबांना दिले जात आहेत. या योजनेचा ज्या पद्धतीने केंद्र सरकारची ही पश्चिम बंगालची योजना आहे. किंवा 60 वर्षावरील जे दलित आणि आदिवासी व्यक्ती आहेत, 60 वर्षांचे पुढचे वयस्क व्यक्ती, त्यांना 1,000 रुपये त्यांना दिले जातात. या गोष्टी पश्चिम बंगालच्या जमेच्या बाजू आहेत. पश्चिम बंगालमध्ये अमित मित्रा हे अर्थमंत्री आहेत. ते फिक्की नावाच्या औद्योगिक संघटनेचे महासचिव होते. मी त्यांना बघितलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलं सुद्धा आहे. अतिशय हुशार माणूस आहे, अत्यंत चांगला अर्थतज्ञ, जबाबदार आहे माणूस आहे. पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण वाटोळं झालं आहे आर्थिक आणि औद्योगिक असं बिलकुल नाही. उलट गुंतवणूक तिथे आकर्षित होते. समाधानकारक असं मी म्हणणार. तृणमूल काँग्रेसची दादागिरी, दहशतवाद हा आहेच, मी अजिबात त्याचं समर्थन करणार. पण पश्चिम बंगाल म्हटलं की संपूर्ण वाट लावलेली आहे. ही चुकीची गोष्ट भाजप प्रचाराच्या पद्धतीने सांगते, अपप्रचार आहे आणि तो देवेंद्रजी करत आहेत, हे मला मुद्दाम सांगायचं. आणि तुम्ही महाराष्ट्र सरकारबद्दल म्हणताना काय म्हणताय की या महाराष्ट्र सरकारमध्ये काय चाललं आहे? नुसती वसुली चालली आहे, भ्रष्टाचार चालला आहे. पण महाराष्ट्र सरकारने MIDCने किती मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आकर्षित केलेली आहे त्याची आकडेवारी दिलेली आहे. औरंगाबादच्या MIDCमध्ये कशा पद्धतीने चांगले प्रयोग, चांगला विकास करण्याच्या दृष्टीने पावलं पडत आहेत. असं एक अलीकडेच एक समारंभ झाला. काही मोठ्या कंपन्यासुद्धा येत आहेत महाराष्ट्रात. आणि दुसरी आकडेवारी सांगतो, ज्यावेळी देशाचा विकास दर 8% होता, 8%, त्यावेळी महाराष्ट्राचा विकास दर उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये FY 2021 मध्ये 1.2% अधिक होता, उणे नव्हता. देशाचा उणे होता.
महाराष्ट्राचा अशा प्रकारचा होता. ज्यावेळी देशाचा विकास दर 6% वर थोडासा गेला होता, तेव्हा महाराष्ट्राचा विकास दर 10% वर सुद्धा गेला होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नीती आयोगाची मीटिंग तुम्हाला आठवत असेल, गेल्या महिन्यात झाली होती मंत्रालयामध्ये. नीती आयोगाचे सगळे बडे लोक आले होते. उद्धव ठाकरेंबरोबर मीटिंग झाली आणि त्यावेळी काय सांगितलं की इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2000मध्ये तामिळनाडूनंतर, म्हणजे उद्योगधंद्यामध्ये जे इनोव्हेशन करतात, नवे प्रयोग करतात, नवी टेक्नॉलॉजी आणतात, त्या दृष्टीने व्यवसाय वाढवतात, त्यामध्ये तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. करोना काळातही उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रात 11% कृषी विकास झाला, कृषी विकास दर, आणि कृषी विकासाच्या आधारावरती महाराष्ट्र थोडाफार तगू शकला. केंद्र सरकारने मदत न करताही तगू शकला. या तुम्हाला गोष्टी सांगतोय की हे फॅक्च्युअल सांगतोय की या खोटारडेपणा हे करतात, वाटेल ते आकडे सांगतात, आणि म्हणून या गोष्टी सांगणं अतिशय आवश्यक होतं. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला हे फॅक्ट्स सांगितल्या. आता त्यामुळे ही जी अनाठाई टीका आहे, ती अनाठाई टीका म्हणजे हे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राचं मातेरं करते आणि आम्हीच विकास केला असं झालं नाही. उलट फडणवीसांच्या काळात चांगली कामही झाली, नाही म्हणत नाही, पण शेतकऱ्यांचा आक्रोश किती होता, शेतकऱ्यांचा संप कसा झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्महत्या कशा होत्या तेही लक्षात घेतलं पाहिजे. आज महाविकास आघाडी सरकारचा सगळा कारभार चांगला आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने चित्र रंगवता किंवा तुम्ही ज्या गोष्टी करता की मीच पुन्हा येणार, माझ्याच काळात सगळं चांगलं झालं होतं आणि आता सगळं वाईट होते, तसं नाही आहे. हे पश्चिम बंगालला तुम्ही तुच्छ लेखता. महाराष्ट्राची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये फक्त भ्रष्टाचार चालू आहे असं करून देशामध्ये तुम्ही महाराष्ट्राची प्रतिमा भ्रष्ट करून ठेवता. तर चुकीच्या गोष्टी आहेत. तुम्ही महाराष्ट्र सरकारवर टीका करताना देशपातळीवरती आपली प्रतिमा बिघडणार नाही. सुशांत सिंग राजपूतच्या वेळी काय केलं फडणवीसांनी? बिहारच्या निवडणुकीमध्ये तो मुद्दा महत्त्वाचा होता म्हणून फडणवीसांनी तिथे नेमलं ना प्रभारी म्हणून. तिकडे मी त्या प्रचार प्रमुख किंवा काय त्यांना नेमलं, ते तिथे गेले होते फडणवीस. आणि सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा देशभर बबरा झाला. पुढे काय झालं त्याचा? या गोष्टी ज्या आहेत ना, या लोकांना मान्य होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच तुम्ही महाराष्ट्राला भ्रष्ट म्हणता, पश्चिम बंगालला तुच्छ लेखायचं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तुच्छ लेखणं, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य होणार नाही. उलट तुम्ही अलीकडे पुन्हा एक सांगतो मी की त्या प्रकट मुलाखतीत तर तुम्ही मान्य केलं होतं की तुम्हाला अतिशय वाईट वाटलं होतं. मग तुमच्यावरती फडणवीस तुमच्यावर टीका झाली की तुम्ही किती अस्वस्थ आहात. मग तुम्ही असं उलटं म्हणताय की विरोधी पक्षनेता म्हणून मी चांगलं काम करतोय म्हणून सत्ताधारी पक्ष अस्वस्थ होतोय. ठीक आहे, तुम्ही ते म्हणा, पण अलीकडे अण्णासाहेब पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त माथाडी कामगाराचे मोठे नेते तुम्ही काय म्हणालात की आम्ही जेव्हा येऊ, म्हणजे आम्ही तुमची माथाडींची जी काही कामं तुम्ही सांगितली ते केले, आम्ही येणारच आहोत. आम्ही आलो की सगळ्या समस्या तुमच्या सोडू, म्हणजे आम्ही येणार आहोत. आणि आलो म्हणजे मी येणार, म्हणजे मीच येणार आहे, बाकी कोणी नेता येणार नाही आहे. मुख्यमंत्री मी होणार आहे तुम्ही गृहीत धरलेलं आहे. मग सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांना का संधी मिळू नये? तुम्ही जशी इतरांची नावं घेतात की दिवाकर रावते का मुख्यमंत्री झाले नाहीत, सुभाष देसाई का झाले नाहीत, एकनाथ शिंदे का झाले नाहीत, मग आम्ही म्हणू ना की सुधीर भाऊ का नाही मुख्यमंत्री, विनोद तावडे का नाही मुख्यमंत्री. नाथाभाऊंना तुम्ही बाजूलाच टाकलं. पंकजा मुंडे जेव्हा म्हणाल्या की लोकांच्या मनात मीच मुख्यमंत्री, लोक मला मुख्यमंत्री समजतात किंवा त्यांच्या मनातली मी मुख्यमंत्री असं ते म्हणाले, त्याबरोबर त्यांना बाजूला टाकण्यात आलं. आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा टीका केली आता की मी पक्ष सोडणारे किंवा माझ्या विरुद्ध कशा वावड्या उठवल्या जात आहेत. शिवाय त्या असंही म्हणाल्या की सारखं हे सरकार पडणारे काय करताय. त्यांना असं म्हणायचं की याच्यामुळे हास्यास्पद होत आहे, पण आपण विरोधी पक्ष आहोत, आपण विरोधी पक्षाचं काम करूया. मग पंकजाताईंच्या या वक्तव्यावरती जेव्हा देवेंद्रजींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते पत्रकार परिषदेतून उठून गेले. ही स्टाईल मोदीजींचीच. मोदीजीसुद्धा अडचणीचे प्रश्न आले की कसे निघून जायचे, हेही आपण लक्षात घेतलं. आता शिवसेने आणि
भाजपमध्ये इतका कडवटपणा का झाला हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 2014च्या निवडणुकीनंतर जेव्हा भाजपचं सत्ता आली, मोदींची सत्ता आली, मोदींचा करिश्मा असल्याचं सिद्ध झाल्यानंतर शिवसेनेला केंद्रात दुय्यम खाती मिळाली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना काही मोदी सरकारमध्ये सुरुवातीला गेली नाही आणि मग सरकारमध्ये गेल्यानंतर कॅबिनेटमध्ये त्यांना कशी शिवसेनेच्या नेत्यांना मंत्र्यांना कशी वागणूक मिळत होती याच्या बातम्या येत होत्या. सर्व अधिकार फडणवीसांनी स्वतःच्या हातात ठेवले होते. भाजपच्याही कोणत्याही नेत्याला काहीही अधिकार नव्हते. मोदी मॉडेल सर्व अधिकार माझ्याकडेच ठेवणार. भाजपच्याच मंत्र्यांना फारसे अधिकार देत नव्हते तर शिवसेनेच्या मंत्र्यांना ते कशाला देतील. त्यामुळे मग राजीनामा सडत होते वगैरे भाषा झाली. मग 2019च्या वेळी काय झालं, त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी जोरात हल्लाबोल केला, पण त्यांच्याचबरोबर छोटे छोटे मित्रपक्ष भाजपला सोडून जायला लागले आणि मग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा असं वाटायला लागलं की अरे नको, आपण सांभाळून वागूया. मग अमित शहा मातोश्रीवरती गेले आणि मग एकत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला. पण मातोश्री पुढे अमित शहा झुकले वगैरे असं कोणी म्हटलं नाही, आले ते, पण शिवसेनेचं महत्त्व, मित्रपक्षाचं महत्त्व त्यांनी मानलं. त्यानंतर ज्या निवडणुकीमध्ये जो रिझल्ट लोकसभेमध्ये आला, शिवसेनेला बरोबर घेतल्यानंतर आणि एकूण देशपातळीवर भाजपला सणक्याच जागा मिळाल्या, दणक्याच जागा मिळाल्या, 303 जागा मिळाल्या. मग वाटायला लागलं की कशाला या मंडळींना, आता बाकीच्यांना कशाला महत्त्व द्यायचं. म्हणून मित्रपक्षांना पुन्हा दुखावण्याचे काम सुरू झालं. आणि मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा कमकुवत जागा, ज्या जागा पडण्याची शक्यता आहे तिथे शिवसेनेला जागा द्यायच्या. त्या ठिकाणी बंडखोर उभे करायचे, त्या ठिकाणी बंडखोर उभे करायचे किंवा असं सांगायचं जागा कमी देताना की बघा रयत असेल किंवा आमचे जे बाकी मित्रपक्ष आहेत, रिपब्लिकन आहेत, त्यांना आम्हाला जागा द्यायच्या, त्यामुळे तुम्हाला इतक्याच जागा देते. शिवसेनेने जागा कमी दिल्या, प्रमुख शहरामधल्या जागा दिल्याच नाहीत किंवा कमी दिल्या. आणि मग ज्या मित्रपक्षांच्या नावाने जागा घेतल्या त्यांना भाजपच्याच चिन्हावरती निवडणुका लढवायला सांगण्यात आले. शिवसेनेलाही गंडवलं, मित्रपक्ष छोट्या छोट्या पक्षांनाही गंडवलं आणि तरीसुद्धा 105 जागा आल्या. वाटत काय होतं की 150-60 जागा आल्या तर मग शिवसेनेला फेकूनच दिलं असतं त्यांनी. पण जागा कमी झाल्यानंतर मग शिवसेनेने काय म्हटलं, निवडणुकींचे निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत असं शिवसेनेने सांगून टाकलं. त्यांना लक्षात आलं की 105 वरती कसं सरकार आपल्याशिवाय स्थापन करू शकतं. 150-60 आले असते तर प्रश्नच नव्हता, हे माहिती होतं शिवसेनेला. मग तोपर्यंत शिवसेनेला दाबून ठेवणारे देवेंद्र फडणवीस मग शिवसेनेने सर्व पर्याय खुले आहेत असं म्हटल्यानंतर आणि शरद पवारांनी मग त्या संधीचा फायदा घेतल्यानंतर सरकार येऊ शकलं नाही आणि मग चडफडत बसण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. मग चडफडत बसल्यानंतर मग काय झालं, भ्रष्टाचाराच्या आरोपांची मशीन हे 47 सुरू झाली. ह्याची रोजच्या रोज आरोप करायचे आणि मग टेलिव्हिजन चॅनल्सवरती तर काय संपूर्ण यांची मक्तेदारीच आहे. त्या पद्धतीने आरोप सुरू झाले. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, मंगलप्रसाद लोढा, नारायण राणे हे सगळे अतिशय पवित्र मंत्री, जे नेते मंत्री, माजी मंत्री, राम कदम, हे रोजच्या रोज टेलिव्हिजनवर येऊन फडणवीसां जे म्हणतील त्याची रिओ ओढायची. महाविकास आघाडी सरकारला नालायक ठरवायचं हे चालू होतं. ठीक आहे, विरोधी पक्ष आहेत ते करणार, पण आम्ही स्वच्छ आहोत आणि हे मात्र भ्रष्ट आहेत. आम्ही वसुली करतात, आम्ही मात्र परतफेड करतो. यांनी विकास मातीत घातला, आम्ही विकासाची इमारत उभी करतो. आमचे जे विरोधक आहेत, पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल सरकार, त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था नाही,
त्यांच्याकडे कुठल्याही विकासाचं मॉडेल नाही, विकास नाही. संपूर्ण तेच लोक वाट लावतात आणि वाट लावायची नसेल, प्रगती करायची असेल तर ती आम्हीच करू शकतो. ही जी उन्मादी भाषा आहे ती कधी थांबणार आहे हे मला माहिती नाही. पण मला ही उदाहरणं ही तुम्हाला सांगणं ही अतिशय महत्त्वाचं वाटतं. म्हणजे सातत्याने आपल्या सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रातल्या तुच्छ लेखायचं आणि आपले जे स्पर्धक आहेत म्हणजे पक्षातले, फडणवीसांनी जे केले ते आपले पक्षातल्या इतरांचेही पंख छाटले. नंतर तुम्हाला सांगतो अजून एक उदाहरण की राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, पिचड हे सगळे किंवा गणेश नाईक यांच्यावरती वेळोवेळी आरोप करण्यात आलेले होते. पण हे पक्षात आल्यानंतर स्वच्छ झाले. हे सगळं पुन्हा पुन्हा मला सांगायला लागलं. आणि त्याचं असं एकमेव निमित्त त्याचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचं मला असं वाटलं की गर्वाचं जे घर आहे ते थोडं खाली आलं असेल रिझल्ट्स नंतर किंवा आपलं सरकार स्थापन न झाले तर. 150-60 जागा येतील असं वाटलं. 105 जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला काहीच जागा मिळणार नाही असं वाटलं, त्यांच्या त्यापेक्षा जास्त जागा आल्या. ईडीची चौकशी, इन्कम टॅक्सची चौकशी, CBIची चौकशी लावल्यामुळे घाबरून हे सरकार पडेल असं वाटलं. ते काय पडलं नाही. तुम्ही काय म्हणत होतात की आज पडेल, उद्या पडेल. मग आता ते काय म्हणतात की हे सरकार पाडण्यासाठी आम्ही काही करणार नाही. पण तुम्हीच म्हणत होता ना हे सरकार पडेल. कोण म्हणत होते? राज्यपालांना सातत्याने कोण जाऊन भेटत होतं आणि आता म्हणतं की आम्ही काय पडण्यासारखा प्रयत्न करू. पण ते असं म्हणतात फडणवीस, जेव्हा ते पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही असं फडणवीस त्याच वेळी म्हणाले. पुन्हा एक दबाव ठेवायचा. चंद्रकांत दादा तसंच म्हणाले की झोपेत असताना तुम्ही सगळे साखर झोपेत असाल तेव्हा ते सरकार जाईल असं ते म्हणाले. 2 वर्ष पूर्ण झाली. अनेक एकपक्षीय सरकारे सुद्धा 2 वर्षाच्या आत गेल्याचे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. 3 पक्षाचं सरकार सलगपणे 2 वर्ष चालणं, केंद्रात इतकी सूडबुद्धीने वागणारी यंत्रणा असताना, सर्व सत्ताधीश मोदी आणि तिकडे शहा असताना सुद्धा माझं काय म्हणणे 2 वर्षात, आता 2 वर्ष होत आली, आता नोव्हेंबरमध्ये होतील, त्यावेळी जो काही समारंभ होईल तेव्हा सुद्धा हे लोक बोलतील. मीच म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या मेळाव्यात आपण जे काही वचनं दिली, जी काही पूर्ण झाली किंवा झाली नाही त्याचा ताळेबंद ठेवावा. मीच म्हटलं होतं. महाविकास आघाडी सरकारचं सगळं काही चांगलं झालं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही. पण मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे यांची जी भाषा होती दोन्ही भाषणामध्ये, आणि त्याच्या अगोदर एक भाषण केलं, ते म्हणाले ना की मी मुख्यमंत्री स्वतः समजत नाही, मी तुमच्या घरातला एक आहे. ही भाषा जी आहे ही अतिशय चांगली आहे. त्यांच्या परफॉर्मन्सवरती चर्चा होऊ शकते, टीका करा, आकडेवारी द्या. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांची भाषा बघा, यांचं वर्तन बघा आणि भाजपच्या नेत्यांचं वर्तन बघा. लोक हे बारकाईने बघत असतात. लोकांना उत्मात केलेला, उन्मत्तपणा केलेला नारायण राणेंसारखा किंवा त्यांच्या मुलांसारखा जो काही जी मुजोरी आहे ती त्या पद्धतीची भाषा ही आवडत नाही. संयम, विवेक, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, भाजपचे अनेक नेते तुम्ही घ्या, हशू अडवाणी घ्या, रामभाऊ नाईक घ्या, रामभाऊ कापसे घ्या, रामभाऊ माळगी घ्या, कितीतरी नेते किती सौजन्यशील होते, किती चांगले प्रभावी नेते भाजपचे, जनसंघाचे होते. पण विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष यांच्यामध्ये अशी कटुता कधी निर्माण झाली नव्हती. मीच पुन्हा येणार, मीच मुख्यमंत्री होणार, मीच अजून मुख्यमंत्री आहे. समोरचं जे लोक आहेत ते फक्त वसुली करतात, ते भ्रष्ट आहेत आणि मीच स्वच्छ आहे. ही भाषा देवेंद्रजी तुम्ही थांबवा. ती थांबवली नाही तर त्याचा तुम्हालाच पुढे त्रास होणार आहे. आणि तो त्रास कमी व्हायचा असेल
तर तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये तुमची भाषा बरीच मवाळ केली होती, तशी भाषा मवाळ करा. महाराष्ट्रामध्ये चांगलं वाकयुद्ध होऊ देत, आरोप करा तुम्ही, पण उतमात केलेला कोणाला आवडत नाही. फुगा खूप फुगवला तर मी मगाशी सांगितलं, एक कविता मी जी ऐकली, तो फुगा फुटतो आणि फुगा फुटल्यानंतर काय होतं, तो फुगा दिसत नाही, एवढंच फुग्याचा भाग दिसतो. भारतीय जनता पक्षाचं असं होऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या अनुभवातनं, मी आत्ता गेल्या 2-4 दिवसाचं जे घडलं त्याच्यामधून काहीतरी शिका. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आणखीन महाराष्ट्रातले तुमच्याकडचे ज्येष्ठ नेते असतील, त्यांचा आदर करा, सौजन्याने वागा, तुमच्या सहकार्याने सुद्धा तसं सांगा. आणि महाविकास आघाडी सरकारमधल्या लोकांनी सुद्धा भाषा नीट वापरली पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांबद्दल वाह्यातपणे बोलू नये. वाह्यातपणे कोणीही बोललं, संयम सोडून बोललं तर त्याच्यावरती मी टीका करणार. माझ्या टीकेची दखल घ्या किंवा घेऊ नका, पण मी टीका करणार हेच सांगतो. आणि फडणवीसांचा हा फुगा आता जो आहे, फडणवीसांचा फुगा म्हणजे ही व्यक्तिगत अशा प्रकारची टीका नाही. हा फुगा जो म्हणतो आपण, गर्वाचा फुगा जो आहे, तो गर्वाचा फुगा आता जास्त फुगू नये एवढीच अपेक्षा करतो. देवेंद्रजी यापुढे हा सल्ला लक्षात घेतील अशी मी अपेक्षा करतो आणि इथे सांगतो. नमस्कार.